नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. सध्या सगळीकडे विषय आहे एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी आणि नक्की काय ठरलं. आता आमचं ठरलं. काय ठरलं हे आता हळूहळू दिल्लीतनं बातम्या बाहेर पडायला लागलेत. हाच विश्लेषणाचा मुद्दा आहे. एकनाथ शिंदेना कुठली भीती आहे तर आता न्यायालयात खरी शिवसेना कुणाची हाच विषय. उद्या शिवसेना खरी कुणाची हे आता कोर्टात, खरं म्हणजे चिन्ह कुणाकडे जाणार, पक्ष कुणाकडे जाणार हे निकाल होणार आहे. ते आता सप्टेंबरमध्ये त्याचं चित्र स्पष्ट होणार आहे आणि ऑगस्टमध्ये ही त्याची सुनावणी चालू होते. तर ऑगस्टमधनं सप्टेंबर म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नंतरच होणार आहेत. मग अशा वेळेला पक्ष गेला, चिन्हही गेलं तर काय. मग त्याच्यापेक्षा अमित शहा जे देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, त्यांनी यापूर्वीच एकनाथ शिंदेना सांगितलेलं होतं की ज्या वेळेला देवाभाऊ मुख्यमंत्री होणार होते त्यावेळेला एकनाथ शिंदेंनी त्याला विरोध केला. तर माझ्या चेहऱ्याकडे बघून माझ्या प्रयत्नानं मी मुख्यमंत्री असताना हे प्रचार जे झाले त्याच्यामुळेच यश मिळालं. त्यामुळे मुख्यमंत्री पदावर माझाच दावा राहिला. त्यावेळेला मात्र अमित शहानी कणखर भूमिका घेतली आणि स्पष्ट सांगितलं की तुम्हाला ह्यापूर्वी आम्ही मुख्यमंत्री पद दिलेलं आहे आणि आता भारतीय जनता पक्षाच्या सीटाही भरपूर आलेल्या आहेत. तुमचा मान सन्मान जो करायचा तो आम्ही केलाय, परंतु आता तुम्हाला जर का मुख्यमंत्री व्हायचं असेल तर तुम्हाला पक्ष विलीन करावा लागेल. त्यावेळेला तुमचा कुठेतरी विचार होईल, हे स्पष्ट संकेत दिले. आणि आता परिस्थिती ती आली आहे. एकनाथ शिंदे दोनदा तिथं जातात म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. हाच खरा विश्लेषणाचा मुद्दा. मी का म्हटलं तर आता ते आलंय गणित. 7 खासदार आहेत. 7 खासदार हे भारतीय जनता पक्षाचे होणार आणि 60 आमदार हे सगळे भारतीय जनता पक्षाचे होणार आहेत. म्हणजे भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली. आज 243 खासदार असतील, त्या ठिकाणी 243च आहेत मला वाटतं. त्याच्यामध्ये ते 7 आले, 250 होतील. आणि तिथं खासदार कमी आहेत ना. आज चंद्रबाबू नायडू आणि आता तिकडं आपण बघतोय नितीश कुमार, काय अवस्था आहे. म्हणजे उद्या ह्यातलं कोणी जरी जमा करून गेले तर आपली स्ट्रेंथ असली पाहिजे. आमच्याकडं जास्त खासदार असले पाहिजेत, भारतीय जनता पक्षाचे असले पाहिजेत. ह्याच्यासाठी प्रयत्न आहेत ना त्यांचे. मग एकनाथ शिंदेना ही भीती आहे, उद्या जर का हे असं झालं, चिन्हही गेलं, पक्षही गेला, तर आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये विलीन होतोय. भारतीय जनता पक्षामध्ये विलीन झाल्यानंतर माझ्या मुख्यमंत्री पदाचं काय हेच मी सांगतो. आमचं ठरलं म्हणजे पुन्हा इथं परत 2.5 वर्ष आली. एकनाथ शिंदेना पुढची 2.5 वर्ष ही मुख्यमंत्री पद देणार म्हणजे देणार, असंच अमित शहानी नक्की सांगितलेलं असणार आहे. आणि हीच तडजोड. त्याच्याशिवाय एवढे खासदार घेऊन जाऊन बसायचं, खासदारांना नाहीतरी कधी एकदा आपण भारतीय जनता पक्षामध्ये जाऊ असं नक्की झालेलं आहे. कारण सत्तेमधले खासदार आणि घटक पक्षाचे खासदार ह्याच्यात खूप तफावत आहे. ज्या पद्धतीनं निधी दिला जातो, भारतीय जनता पक्षाचे खासदार असतील त्यांना देण्यात येणारा निधी आणि घटक पक्षांना देण्यात येणारा निधी ह्याच्यामध्ये खूप तफावत आहे. भारतीय जनता पक्षाचेच आपण झालो तर आपण सत्तेतले खऱ्या अर्थानं झालो, ही भावना खासदारांची सुद्धा आहे, एकनाथ शिंदेंच्या. आणि सगळे उत्सुक आहेत भारतीय जनता पक्षामध्ये जायला. आणि अमित शहानी सुद्धा त्याला ग्रीन सिग्नल दिला असावा. कारण हे असं झालं तर असं, आणि समजा तसं झालंच नाही तरी सुद्धा मग आहे तसं. परंतु एकनाथ शिंदेना पण मुख्यमंत्री पद हवंच आहे. आणि बहुसंख्य आमदारही कधी एकदा उड्या मारू, आपण तिकडे जाऊ भारतीय जनता पक्षामध्ये असंही म्हणणारे आहेत. काही नाही, कशाला तिकडे जायचं, आपलं स्वतंत्र अस्तित्व ठेवायचं. पण न्यायालयानंच तुमचं अस्तित्व ठेवलं नाही तर काय करणार आहे तुम्ही. अशा आमदारांना सुद्धा नाईलाज असतो, भारतीय जनता पक्षामध्ये जावंच लागणार आहे. आता राजकारण चांगलं तापलेलं आहे आणि सगळं न्यायसंस्थेच्या हातात असावं असंच दिसतंय. आणि ते नक्कीच आपल्याला चित्र आगामी काळात स्पष्ट होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आलेल्याच आहेत आणि नंतरच्या काळात एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणूनच प्रचारात उतरतात का स्वतंत्र अस्तित्व आपलं वेगळं ठेवण्याचा आणि काही प्रयत्न करतात, हे नक्की बघण्यासारखं असेल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.